कल्याण डोंबिवली इथं शिंदेंच्या शिवसेनेची मोठी खेळी। रवींद्र चव्हाणांविरोधात पडद्यामागे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे एकत्र। गटस्थापनेवेळी श्रीकांत शिंदे, राजू पाटील, संदीप देशपांडे होते। केडीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंना कल्पना होती। राज ठाकरेंना कल्पना देऊनच राजू पाटील आणि संदीप देशपांडेंच्या श्रीकांत शिंदेंसोबत 2 बैठका, सूत्रांची माहिती। शिंदेंसोबत जायचं होतं तर आमच्याशी युती का केली? कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांचा संताप, राज ठाकरेंशी चर्चा करणार। कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी राजू पाटलांना अधिकार दिले। आमच्या उमेदवारासमोर ठाकरेंच्या शिवसेनेने 12 AB फॉर्म दिले होते। प्रकरणाचा इतका आकांतांडव करण्याची गरज नाही, संदीप देशपांडेंचं राऊतांना उत्तर। राजकारणात काहीही घडू शकतं। कल्याण डोंबिवलीतील पाठिंब्याबाबत स्थानिक पातळीवर झालेला निर्णय मला पटलेला नाही, मनसेच्या बाळा नांदगावकरांची नाराजी। एकाच आकड्यात नगरसेवक निवडून आल्यामुळे मनसे धक्क्यात, त्यातून सावरल्यावर योग्य निर्णय घेतील, भाजपच्या अमित साटमाने डिवचलं। बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार, शाळेच्या बसचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना। नराधम ताब्यात, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू। मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात। महाडमधील राडा प्रकरणी हायकोर्टाने सरकारला सुनावलं। विकास गोगावलेंना उद्या सुनावणीपूर्वी आत्मसमर्पण करण्यास सांगण्याचे आदेश। राज्य जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7,695 अर्ज दाखल, तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी 13,023 अर्ज दाखल। काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड। 18 देशांमधून राज्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक। जपान, इटली, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया देशांचा समावेश। कोकण, विदर्भात मोठी गुंतवणूक येणार, दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हावडा झारखंड मुख्य रेल्वे मार्गावर भीषण अपघात। रेल्वे क्रॉसिंगवर ट्रकची ट्रेनशी धडक, बॅरिकेड तोडून ट्रक फरफटत गेला। भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकावर बांगलादेशचा बहिष्कार। सरकार आणि क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत निर्णय। आयसीसीनं बांगलादेशला दिलं होतं अल्टिमेटम। मार्चच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी नंबर 1। प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवर पाहिला। महाराष्ट्रातील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा अधोरेखित।